नालासोपारा धानिवबाग परिसरामधील रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। नालासोपारा स्टेशन ते पेल्हार फाटा महामार्गाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, सध्याचे अपडेट्स काय? ऊर्जाली निश्चितच मी आता नालासोपारा पूर्व स्टेशन ते पेलार फाटा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उभा आहे। आपण बघू शकता की या रस्त्याला अक्षरशः पूर्णपणे जलमय स्वरूप आलेला आहे। हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या रस्त्यावरती हा जो प्रमुख रस्ता आहे की जो महामार्गाकडे जाणारा रस्ता आहे आणि हे जे स्पॉट आहे हा धानिवबागचा स्पॉट आहे। या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि पाण्याचा निचरा होण्यासाठीचा पूर्णपणे मार्ग बंद झालेला आहे आणि त्यामुळे हे जे सकल भागातला जो खोलगट भाग आहे या ठिकाणी हे पूर्णपणे पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर जर बघितला तर रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळे पाणी आणि त्या खड्डे या दोन्हीमधून मार्ग काढत असताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागत आहे। आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने आणि पुढचे 3 तासामध्ये जो मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आलेली आहे। सध्या सकाळपासून पावसाची रिपरिप जी आहे ही वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सुरू आहे। मात्र एकंदरीतच जर बघितला तर जरी पावसाची रिपरिप जरी सुरू असली तरी रस्त्यातले जे मुख्य रस्ते जे आहेत हे सकल भाग जे आहे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वाहनांना कशा पद्धतीने या पाण्यामधून मार्ग काढावा लागतोय हे आपण दृश्यामध्ये बघतोय, कारण हा जो मुख्य मार्ग आहे आणि या मुख्य मार्गामध्ये होय, नक्कीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इकडे आज रायगड आणि पालघर जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर पालघर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इकडे रायगडमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे आणि अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यामधल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे। आपण सध्या बघता हे अंबा नदी दृश्य आहेत। अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। रायगड जिल्ह्यातील अंबा असो, कुंडलिका असो, सावित्री असो, या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। सध्या आपण बघितलं तर अंबा नदी दृश्य आहेत, अंबा नदीची देखील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि सध्याची अंबा नदीची पाणी पातळी जर आपण बघितली तर ती जवळपास इशारा पातळीच्याच जवळपास येऊन ठेपलेली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यासाठी आज, उद्या आणि परवा अर्थातच 3 दिवस जो आहे तो अति पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यानुसारच आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्यांना जी आहे ती सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। कामाव्यतिरिक्त नागरिकांनी बाहेर निघू नये असा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देखील देण्यात आलेला आहे। राज वैशंपायन, कॅमेरामॅन योगेश सावंतसह राज वैशंपायन, TUDE मराठी, रोहा, रायगड। इकडे रत्नागिरीला आजपासून 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रत्नागिरीमधल्या काजळी नदी ही दुधडीवरून वाहतीये। किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी 4 जुलैपर्यंत या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे। काल जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता। काल दिवसभर मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या काजळी नदीचं पात्र बघतो आहे। सध्या ही नदी सुद्धा या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। तशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागात आज पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।